हॅलो, नमस्ते आणि जय हिंद. तर बऱ्याच दिवसानंतर भेटतोय आपण. जवळजवळ 3-4 दिवस झाले. थोडंसं तब्येतीचा इश्यू होता आणि थोडं बाहेरही जाण्यात आलं, त्यामुळे व्हिडिओ किंवा आपल्याशी चर्चा झाली नाही. तर आपण असो, जे काही आता झालं आहे ते बदलता येत नाही. आपण आता आजपासून कंटिन्यू स्टडी करू किंवा रिव्हिजन करू असं म्हणूया. आता स्टडी तर म्हणण्यापेक्षा आपण रिव्हिजन करतो आहे. जवळपास सीटेट तुमच्या आता 16पासून अरेंज आहे. हॉल तिकीटबद्दलही तुम्हाला बरंच काही ज्या क्वायरीज आहेत तुमच्या ते दूर झाल्या असतील. जर काही असतील तुमच्या क्वायरीज तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. तसेच तुम्ही जर टीचिंग इज पॅशनवर नवीन असाल तर माहीत आहे तुम्हाला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही न सांगता करणारच आहात, कारण आपण याच्यावर खूप महत्त्वाच्या माहितीचं काय करतो आहे, ॲनालिसिस करतो आहे. महत्त्वाची माहिती की तुम्ही ही जी सेंट्रलची CTET आहे ती पास झाल्यानंतर तुम्हाला 40 मार्काची तुम्ही जर TIIT देणार आहात पुढे. आता आपली महाराष्ट्राची TIIT फेब्रुवारीमध्ये होणार आहे, तर तिला 40 मार्क ते 30 ते 40 मार्क कशाला आहेत, पॅडागॉजीला आहेत. 30 ते 40 मार्क म्हणजे खूप मोठा पार्ट आहे हा. तर त्याच्यासाठी काय करा, आपल्या चॅनलवर बनलेले राहा. म्हणजे काय होईल तर तुम्ही अपडेट राहिल्यावर तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पोहोचेल. होईल तितकी जवळपास सगळं म्हणायला हरकत नाही. आपण त्या 40 मार्काची तयारी ॲक्युरेट करूया. एकही प्रश्नामध्ये तुम्हाला शंका राहणार नाही इथपर्यंत आपण सखोल अभ्यास करूया. सध्या थोडंसं या सीटेटचं आपलं उरकू द्या, म्हणजे सीटेटचा पेपर होऊ द्या आणि एकदा यांसारखी चेकआउट होऊ द्या. म्हणजे काय होईल तर थोडंसं धीराची गोष्ट होईल की आता ठीक आहे, म्हणजे पुढच्या तयारीला लागता येतं. आमचा पास आहे, पण तुमचा पास करणं आमचं कर्तव्य झालं आहे किंवा ती जबाबदारी म्हणून स्वीकारली आम्ही. तर त्यासाठी स्टडी करतच असाल. आणि पुनश्च एकदा मी खेद व्यक्त करते की 3 दिवसापासून आपल्याशी चर्चा झाली नाही कुठल्याही अभ्यासावर, किंवा या इतक्या महत्त्वाच्या काळामध्ये मी थोडंसं डिस्कनेक्ट झाले. त्याच्याबद्दल पुनश्च एकदा एक्स्ट्रीमली खरंच सॉरी. तर आता आपण काय करूया, पेपर ॲनालिसिस करूया. हिंदीचा आपण पेपर ॲनालिसिस करणार आहोत, पण तत्पूर्वी एक व्हिडिओ हा याच्यासाठी आहे की हे बघा, सीटेटमध्ये 2 मराठीच्या भाषा आहेत, 2 हिंदीच्या भाषा आहेत, 2 इंग्लिशच्या भाषा आहेत. म्हणजे 1 आणि 2 ह्या झाल्या 2 मराठी, 1 आणि ही 2 ह्या झाल्या 2 हिंदी, 1 आणि ही 2 ह्या झाल्या 2 इंग्लिश. अशा प्रकारे टोटल 6 भाषा आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला फक्त 2 सोडवायच्या आहेत. त्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत? 2 सोडवायचे आहेत. कन्फ्यूज होऊ नका. हॉल तिकीट चेक करा, तुम्ही कुठली भाषा निवडली ती एकदा व्यवस्थित बघा. 6 पैकी तुम्हाला 2 भाषा फक्त काय करायच्या आता, सोडवायच्या. आता तुम्हाला तिथं दिलेल्या क्वेश्चन सेटवर 6 भाषा दिलेल्या असतात. आता ऑफलाईनमध्ये ते दिलेल्या होत्या, म्हणजे ऑनलाईनमध्येही त्या दिलेल्या असणार, कारण तुम्ही कुठल्या निवडल्यात त्या तुम्हाला त्याच्यातल्या सिलेक्ट करून सोडवायच्यात. कन्फ्युजन नको. पहिल्यांदा सीटेट ऑनलाईन होतं आहे, तर या जर 6 भाषेला 6 तिथं आल्या तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको की यातल्या कुठल्या 2 किंवा कोणत्या 2 मला सोडवायच्यात. याच्यामध्ये जर तुम्ही चूक करून बसलात तर तुमचा पेपरमध्ये नुकसान होईल. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आपण आता डिटेलमध्ये व्हिडिओ थोडासा पेपर ॲनालिसिसच करूया आणि बघूया. हा पेपर आहे माझ्याकडे 2019चा जुलैमधला सेट आहे, W सेट आहे. तर बघा, हा आहे तुमचा पेपर 2. सुरुवात आहे इथून, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालविकास व शिक्षाशास्त्र, आणि याच्यामध्ये भाग 1 आहे. हा भाग तुमचा 1 आहे. प्रश्न क्रमांक 1 इथून सुरुवात होतो. लक्षपूर्वक बघा, इकडेही तोच प्रश्न इंग्लिशमध्ये असतो, इकडे तोच प्रश्न हिंदीमध्ये असतो. जर इकडे तुम्हाला हा प्रश्न समजला नाही तर तोच प्रश्न इकडे डोकावून बघायचा, इकडे नक्कीच तुम्हाला तो समजेल. एखादं याच्यातलं ऑप्शन जर इकडे आपल्याला ते नाही समजलं किंवा कन्फ्यूज वाटायला लागलं तर पटकन इकडे काय करायचं, आपण म्हणतो ना ते झाकून बघायचं. म्हणजे काय करतात ते, झाँक के देखो, हिंदी में झाँक के देखो, इधर का समझ में नहीं आता तो इधर झाँक के देखो, आपको क्या होगा, क्लिअर होगा. ही झाली आपली एक गोष्ट. ठीक आहे. हे प्रश्न एकाच पेपरचे आहेत, एकाच प्रश्नपत्रिकेचा हा 1 नंबरचा प्रश्न इकडे हिंदीमध्ये आहे,
इकडे इंग्लिशमध्ये आहे. कन्फ्यूज होऊ नका. पुन्हा पुन्हा सांगते, उजव्या हाताकडून तिथे हिंदीमध्ये प्रश्न असतात तेच इकडून इंग्लिशमध्ये असतात. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे की इकडे जर हिंदीमध्ये कन्फ्यूज झालं तर इंग्लिशमध्ये पटकन वाचायचा आणि तो प्रश्न सोडवायचा. ठीक आहे. हे झाला तुमचा 1 नंबर ते 30 नंबरपर्यंतच्या प्रश्नांचं सोल्युशन किंवा त्याच्यावर आपण चर्चा म्हणूया. ही झाली तुमची या 30पर्यंत चर्चा. फॉर एक्झाम्पल आता या 30 नंबरचा प्रश्न इथेही आहे आणि इथेही आहे. इथे तो इंग्लिशमध्ये आहे, इथे तो हिंदीमध्ये आहे. तो तुम्ही सोडवा. झालंच तर आपण हा पूर्ण पेपर ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू, पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सध्या आपण तुम्हाला पेपर समजून सांगते मी. अभ्यास कितीही करा पण म्हणजे म्हणतात ना ते खूप सारा बाजार घेतला आहे पण गाव कुठलं आहे तेच माहीत नाही, तर तसं नको व्हायला. गाव माहीत असलं तरी रस्ता चुकायला नको. म्हणजे तुम्ही रस्ता जर चुकलात तर तुम्हाला तुमचा तिथं वेळ आहे तो, आणि एक तर पहिल्यांदाच पेपर ऑनलाईन होते त्याच्यामुळे तिथेही कन्फ्युजन व्हायला नको. तर आता आपण करू आपण जाऊया प्रश्न क्रमांक 31वर. क्वेश्चन नंबर 31. 30 प्रश्न चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीवर झाले. ते तुम्ही बघितले कसे येतात ते पेपर बघितला. 2 साईड पेपर येतो, एका बाजूला हिंदी एका बाजूला इंग्लिश. सेम पेपर पुढेही येतो. पण आता आपण जातोय प्रश्न क्रमांक 31वर. राईट. हाच प्रश्न इकडे हिंदीमध्ये आहे, तोच प्रश्न इकडे इंग्लिशमध्ये आहे. बरोबर आहे. क्लिअर झालं. ही तुमची मेथड जर सायन्स मॅथ तुम्ही निवडलेली असेल, म्हणजे तुम्ही जर सायन्स मॅथ BSc बॅकग्राऊंडचे असाल तर हे सायन्स मॅथचा पेपर झाला तुमचा. ठीक आहे. परंतु तुम्ही जर म्हणजे जे पहिल्यांदा सेटेडचा पेपर देत आहेत त्यांच्यासाठी कन्फ्यूज नको व्हायला म्हणून हा व्हिडिओ आहे. 31 नंबरपासून तर 60 नंबरपर्यंत तुमचं सायन्स मॅथ आहे. म्हणजे 90पर्यंत आहे. 31 ते 60 तुमचं हे मॅथ झालं. ठीक आहे. 31 ते 60 मॅथ आहे. तर लक्षपूर्वक बघा, 50पर्यंतच प्रॉब्लेम आहेत. 50 ते 60 10 मार्काची पॅडागॉजी आहे. ही पॅडागॉजी महत्त्वाची आहे. मॅथची पॅडागॉजी वाचून घ्या व्यवस्थित आणि पॅडागॉजीवर थोडं लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. पियाजेसुद्धा विचारतात कशामध्ये, पॅडागॉजीमध्ये. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता हे झालं तुमचे 60 प्रश्न. 60 मार्क इथे तुमचे संपले. ठीक आहे. इथं तुमचे हे 60 प्रश्न संपले. आता हा 61 नंबरचा प्रश्न तुमचा सायन्सचा असेल. ठीक आहे. उत्तरपत्रिकेवर 61 बघायचं आणि तिथे प्रश्नपत्रिकेवर 61 बघायचं आणि सुरू करायचं. 30 ते 90मध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही, कारण हा एकत्रित पेपर आहे, हा बदलणारा नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न असतील आणि 10 मार्काची पॅडागॉजी असेल. तुम्हाला इथे 80पर्यंत प्रश्न असतील आणि 80पासून पुढे काय तुमची ही बघा 81पासून तुमची पॅडागॉजी सुरू होईल. सेम इकडं हा तुमचा हिंदी पेपर आहे, हिंदी आहे. इकडं हा तुमचा इंग्लिश आहे. तोच प्रश्न इकडे इंग्लिशमध्ये, इकडे हिंदीमध्ये. कन्फ्यूज नको. पुढे जाऊया. आता इथे गडबड होती तुमची. इथे गडबडही नका करू. इथे मेनली तुम्ही जर सोशल सायन्सचे किंवा सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी असाल, म्हणजे तुम्ही जर आर्ट किंवा कॉमर्स तुमचं जर डिग्रीला असेल, BA किंवा तुम्ही BCom केलेला असेल, तुम्ही पुढे तुमचा जो काही विषय असेल, समजा इतिहासामध्ये असेल, तुमचं मराठीमध्ये असेल, ऑनरशिप असेल आणि त्या विषयामध्ये तुम्ही BEd केलेला असेल, तर तुम्हाला हा जो तुमचा विषय आहे तो 31 प्रश्न क्रमांकापासून पुन्हा येतो. बघा 31 प्रश्न क्रमांक आपला सायन्स मॅथचा आला होता. 31 प्रश्न क्रमांक आपला पुन्हा सोशल सायन्सचा आला. जे सोशल सायन्सवाले आहेत त्यांनी सायन्सचा पेपर स्किप करायचा, सोशल सायन्सचा सोडवायचा. जे सोशल सायन्सवाले, जे सामाजिक शास्त्रवाले आहेत त्यांनी सायन्सचा पेपर स्किप करून इथं यायचा, आणि जे सायन्सवाले आहेत त्यांनी लगेच CDP झाला की लगेच तो पेपर येतो तो सोडवायचा. आणि हा पेपर काय करायचा, हा स्किप करायचा, म्हणजे हा सोडून द्यायचा आणि पुढे जायचं. काय करायचं, रपकन पुढे जायचं. पटापटा पुढे जाऊन लगे काय करायचं, 60 प्रश्न याचे सोडून द्यायचे 90पर्यंत. ठीक आहे. हां, 90पर्यंत हे प्रश्न सोडून दिले. इथे संपला हा 3 पेपरचा विषय. काय, एक तर CDP, त्याच्यानंतर एक तर तुम्ही काय असाल CDP, त्याच्यानंतर तुम्ही SSC असाल म्हणजे सोशल सायन्स असाल, किंवा तुम्ही सायन्स मॅथ आला SC सायन्स मॅथ असाल. ठीक आहे.
जे काय असेल. म्हणजे तुम्ही एकतर सायन्स प्लस मॅथ असाल CDP नंतर 30 मार्काच्या CDP नंतर, किंवा 30 मार्काच्या CDP नंतर तुम्ही SSC असाल म्हणजे काय सोशल सायन्स असाल. ठीक आहे. हा तुमचा 90 मार्काचा पेपर इथे संपला. किती मार्काचा पेपर संपला? 90 मार्काचा पेपर संपला. आता इथून पुढे जम्बलिंग व्हायला नको. कुठे? इथून पुढे जम्बलिंग व्हायला नको. आता राहिला प्रश्न 91 पासून पुढे. प्रश्न क्रमांक 91. हॉल तिकीट आलेलं आहे, उघडून बघा. पहिली भाषा कुठली आहे? रोमनमध्ये आकडे दिलेले आहेत. दुसरी भाषा कुठली निवडली? तुम्ही निवडताना रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला माहीत असेल की तुम्ही पहिली भाषा एक तर हिंदी निवडलेली असावं, दुसरी भाषा तुम्ही पहिली हिंदी निवडली तर दुसरी इंग्लिश असेल तुमची. पण मला वाटतं आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर तुम्ही पहिली भाषा मराठी निवडलेली असावं. पहिली भाषा मराठी, पहिली लँग्वेज, आणि दुसरी भाषा तुमची हिंदी असावं. हा माझा अंदाज आहे. कारण इंग्लिशच्या भानगडीत न पडता तुम्ही जर सोप्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि मराठीवर जर तुमचा पेपरचा स्कोअर होत असेल तर इंग्लिशच्या भानगडीत कशाला पडायचं. पण जर तुम्ही हिंदी आणि मराठी स्किप करून तुम्ही जर इंग्लिश निवडलेली असेल, काय म्हणते मी, तुम्ही जर पहिली किंवा दुसरी भाषा इंग्लिश निवडलेली असेल तर तुम्ही ही भाषा सोडवणार. कोणती भाषा सोडवणार? इथे स्पष्ट वाचा. पार्ट IV. पार्ट काय आहे? IV. आणि लँग्वेज आहे 1. लँग्वेज काय आहे? 1. आणि खाली दिलं इंग्लिश. तुम्ही हे जर तुमच्या हॉल तिकीटवर निवडलेलं असेल तर तुम्ही ही भाषा बेशक सोडवा, काहीही प्रॉब्लेम नाही. 91 पासून तुम्ही ही भाषा सोडवा. ठीक आहे. ओके, पुढे जाऊ आपण. 91 ते राहिला प्रश्न हा कुठपर्यंतचा? अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न सेट येतो. 91 ते 120 पहिली भाषा सलग येणार. 91 ते 120 पहिली भाषा कुठली आली? अगोदर इंग्लिश आली. आता तुम्ही जर पहिली भाषा हिंदी निवडली असेल, तुम्ही जर कुठली पहिली भाषा कोणती निवडली असेल, तुम्ही हिंदी निवडली असेल, एकामागे एक भाषा येणार. पहिल्यांदा पहिली भाषा येणार ती इंग्लिश आणि हिंदी, नंतर दुसरी भाषा येणार इंग्लिश आणि हिंदी. ठीक आहे. हां, मग तुम्ही आता पहिली भाषा जर हिंदी निवडली असेल तर 191 पासून तुम्ही फटाफटा हे पॅसेज वाचायचा, फटाफटाचे प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. ठीक आहे. कुठून? 91 पासून ही तुमची सुरुवात असेल. ठीक आहे. हां, तुम्ही जर पहिली भाषा इंग्लिश निवडलेली असेल तर तुम्ही 91 पासून काय सोडवणार? 91 प्रश्नापासून इंग्लिश सोडवणार. तुम्ही जर पहिली भाषा काय निवडलेली असेल 91 पासून, तुम्ही जर पहिली भाषा हिंदी निवडलेली असेल हिंदी, तर 91 पासून तुम्ही काय सोडवणार? हा हिंदीचा पेपर सोडवणार. तिसरा पॉईंट, तुम्ही जर पहिली भाषा मराठी निवडलेली असेल, तर 91 पासून तुम्ही मराठी सोडवणार. प्रश्न क्रमांक 91ला तुम्हाला वरती येणार भाग IV भाषा 1 आणि खाली येणार मराठी. काय? भाग IV भाषा 1 खाली येणार मराठी. समजतं एवढं? ठीक आहे. पुढे जाऊ आपण आत्ता. आणि मराठीची तुम्हाला ही जी पेपर आहे तो हा पेपर पूर्ण भारतभर काय केला जातो? अरेंज केला जातो. त्याच्यासाठी काय करतात तर जी तुमची मराठी भाषा आहे, जी तुमची काय आहे मराठी भाषा आहे, तिची तुम्हाला पुरवणी देतात. आता तामिळवाल्यांना तेलुगूची ती पुरवणी देत असतील, गुजराती भाषावाल्यांना गुजरातीची पुरवणी देत असतील. महाराष्ट्रामध्ये तशा तुम्ही मराठी निवडलेले असल्यामुळे तुम्हाला एक पुरवणी देतात. म्हणजे आता ऑनलाईन पेपरमध्ये तुम्हाला तशा प्रकारचा पेपर अवेलेबल होणार तिथे. कुठे? तुमच्या ऑनलाईन क्वेश्चन सेटमध्ये. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका. पहिली भाषा तुम्ही जी निवडली ती 91 पासून सोडवा. ती कुठून सोडवा? 91 पासून सोडवा. ठीक आहे. आता कन्फ्यूज नका हो, पुढे जाऊ. ठीक आहे. 91 पासून सुरू झालेली भाषा 120 वर संपली. 120 वर इथे हिंदी संपली. तुम्ही जर पहिली भाषा इंग्लिश निवडली असली तर ती 120 वर संपल. तुम्ही जर हिंदी निवडली असेल तीही 120 वर संपेल. तुम्ही जर इंग्लिश निवडली असेल तर तीही 120 वर संपेल. कन्फ्यूज होऊ नका. पुन्हा सांगते मी, 91 पासून तुमची कायम पहिली भाषा सुरू होणार. आता तुमची दुसरी भाषा तुम्ही हॉल तिकीटवर एकदा
नजर लावून बघा हॉल तिकीटला आणि त्याच्यावर तुम्ही दुसरी भाषा कोणती निवडली, इंग्लिश निवडली का दुसरी भाषा. ज्यांनी पहिली हिंदी निवडली असेल हिंदी, त्यांनी दुसरी इंग्लिश निवडलेली असेल. दुसरी इंग्लिश निवडणाऱ्यांनी 121 पासून काय करायचं, हा पॅसेज धडाधडा वाचायचा आणि हे प्रश्न पटापटा सोडवायचे. कुठपासून, 121 पासून. ही कोणती झाली, भाषा 2. भाषा 2 121 पासून काय असेल, इंग्लिश असेल. ठीक आहे. त्याच्या पुढे लगेच हिंदी दिलेली आहे. भाषा 2 हिंदी काय दिलेली आहे, भाषा 2 हिंदी. जे पहिल्यांदा सीटेटचा पेपर देतात त्याला 100% ते कन्फ्यूज होणार. आणि आपण महाराष्ट्रातून आहेत म्हणून आपली ती मराठी एक भाषा आहे, ती नको विसरायला. तुम्ही त्याच्यातली जर तुम्ही मराठी भाषा निवडलेली असेल 1 किंवा 2 लँग्वेज, तर तुम्ही एक जर मराठी निवडली असेल तर 2 कोणती निवडली ती सोडवा. तुम्ही जर 2 मराठी निवडली असेल तर तुम्ही 1 कोणती निवडली ती सोडवा, कन्फ्यूज न होता. ठीक आहे. आता राहिला प्रश्न सेकंड लँग्वेज हिंदी. भाग इथे काय व्ही, भाग 5वा भाषा दुसरी हिंदी. भाग 5वा भाषा दुसरी हिंदी. तुम्ही जर ही भाषा मराठी निवडली असेल, भाषा 2 मराठी निवडली असेल, तर इथं येणार काय, भाग येणार काय, भाग 5वा हा रोमनमधला भाग 5वा. ठीक आहे. त्याच्यानंतर येणार भाषा दुसरी. भाषा काय येणार, दुसरी. ही झाली रोमनमधली भाषा दुसरी. ठीक आहे. आणि खाली येणार मराठी. हा झाला तुमचा 121 पासूनचा पेपर. तसा जर आला तर इकडून तुम्हाला मराठीचा पॅसेज येणार, इकडून रपारपा प्रश्न सोडवून द्यायचे, पटकन पेपर आवरायचा, पुढे जायचं. ठीक आहे. हां, तर हा झाला तुमचा पेपरमधला कन्फ्युजन पॉईंट. काय की नेमकी भाषा 1 कशी येते, भाषा 2 कशी येते. सगळ्यात महत्त्वाची एक भाषा आहे तुमची कुठली, मराठी. शॉर्ट फॉर्म लिहिते मी ही हिंदी, आणि ही झाली तुमची इंग्लिश. ठीक आहे. तर याच्यापैकी कुठली तुम्ही 1 पहिली निवडलेली असणार, जी पहिली निवडली ती 91 पासून सोडवायची. ठीक आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, तुम्ही याच्यापैकी जी पहिली निवडली ती 91 पासून सोडवायची. 91 ते 120 सोडवायची. ठीक आहे. हां, आता ही मराठी, ही हिंदी आणि ही इंग्लिश, याच्यापैकी तुम्ही जी भाषा दुसरी निवडली, याच्यापैकी साहजिक आहे, एक तुम्ही जर 1 पहिली निवडली त्याच्यातली कुठली तरी त्याच उरलेल्या 2 पैकी दुसरी येणार. ठीक आहे. तर ती मग क्वेश्चन सेटवर बराबर अशी दुसरी भाषा बघायची आणि ती काय करायची, 121च्या पुढे पेपर संपूपर्यंत म्हणजे 150पर्यंत रपारपा प्रश्न सोडवायचे, पटकन बाजूला व्हायचं. हा झाला साधा सरळ सोपा आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये मराठीमध्ये पेपर समजून सांगण्याचा प्रयत्न. आशा करते की तुम्हाला हा पेपर समजला असेल. जास्त स्टँडर्ड लँग्वेज नाही वापरली किंवा जास्त तुम्हाला मी 1 2 3 गिनवलं नाही, मोजवलं नाही, साध्या भाषेत सांगितलं. 91 पासून भाषा सुरू होणार. तुम्ही ती भाषा 1 जी निवडलेली आहे, 1 तुम्ही शक्य तेवढी तर मराठीच निवडलेली असणार, पहिली भाषा मराठीच निवडलेली असणार. ती 91 ते 120पर्यंत पॅसेज वाचवायचे आणि पटापटा सोडवायची. आणि जी तुम्ही भाषा 2 निवडली रोमनमध्ये, ती तुम्ही मग मराठी निवडली म्हणल्यावर माझ्या मनाने मला वाटतं दुसरी हिंदी निवडलेली असणार. हिंदी निवडलेली पटापटा 121 पासून तर पेपर एंडिंगपर्यंत म्हणजे 150पर्यंत ती रपारपा सोडवायची. हा झाला तुमचा पेपर. कन्फ्यूज व्हायला नको. प्रश्नपत्रिका आतापर्यंत ऑफलाईन पेपरमध्ये मराठीचा पेपर 1 दुसरा द्यायची म्हणजे पुरवणी द्यायची मराठी प्रश्नपत्रिकेची. त्याच्यामध्ये भाषा 2 आणि भाषा 1 काय केलेली असायची, दिलेली असायची. म्हणजे एकत्रित मराठी 1 आणि मराठी 2 असे 2 पेपर दिलेले असायचे. तुम्ही मराठी 1 निवडलेला असल्यामुळं काय करायचं, 91 पासून तो पटापटा सोडवायचा. आणि 2 नंबरला तुम्ही जी भाषा निवडली ती 121 पासून सोडवायची. आता हा व्हिडिओ संपल्याबरोबर पटकन हॉल तिकीटवर जा आणि एकदा हॉल तिकीट निरीक्षणपूर्वक बघा की भाषा 1 कोणती निवडली आणि भाषा 2 कोणती निवडली. भाषा 1 जर मराठी निवडली असली तर 91 पासून तिचे प्रश्न पटापटा सोडवायचे आणि ती प्रश्नपत्रिकेतही बघायची की ती भाषा तिथे दिलेली आहे ती 1 आहे का 2 आहे. आणि 1 भाषा हमेशा 91 पासून सुरू होणार, 1 भाषा हमेशा 91 पासून सुरू होणार. 1 भाषा आणि 2 नंबरची भाषा हमेशा नेहमी 121 पासून सुरू होणार. ठीक आहे. 121 पासून सुरू होणार. ह्या 2 गोष्टी तुम्हाला जर समजल्या
तर तुमचा भाषेचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. मग आता हॉल तिकीट बघा. हॉल तिकीटवर तुम्ही एक भाषा जी निवडली ती जर तुम्ही मराठी निवडली असेल तर प्रश्नपत्रिकेवर सुद्धा काय करा, पटकन 91 पासून सुरू होणारं जे काही क्वेश्चन पेपर आहे किंवा 91 पासून सुरू होणारी जी भाषा आहे तिथे 1 नंबरला दिलेली ती काय करायची, पटापटा सोडवायची. आणि जर तुम्ही भाषा मराठी 2 निवडली असेल, म्हणजे 2 नंबरची भाषा तुम्ही जर मराठी निवडली असेल, पहिली तुम्ही हिंदी निवडली समजा, तर काय करायचं 121 पासून पटापटा प्रश्न 150 पर्यंत सोडवायचे. आणि भाषा 2 बघायचं. हे रोमन आकड्यांचा खेळ जरा लक्षात ठेवायचा. हे भाषा 2 बघायचं आणि हा पेपर सोडवायचा. हा होता तुमचा पेपर म्हणजे पेपर अनालिसिस करण्याचा छोटासा प्रयत्न. की याच्यामध्ये कन्फ्यूज जर झालात आणि जर तुम्ही म्हणजे पूर्ण 30 मार्काचा सेट जर चुकवला तर तुमचा अख्खा पेपर तिथं वाया जातो. तसं नको व्हायला, त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. हे 150 पर्यंतचं ही प्रश्नपत्रिका आहे. कोणती सेंट्रलची आहे तर त्याच्यामध्ये साहजिक एक भाषा हिंदी आणि दुसरी इंग्लिश निवडलेली असताना आता आपल्याला चान्स आहे किंवा ऑप्शन आहे म्हणून आपण याच्यामध्ये एक भाषा मराठी निवडलेली आहे. तर तुम्ही मराठी शक्य तेवढी एकच निवडलेली असेल. जास्त काय म्हणतात त्या प्रश्नात जाऊ नका. 1 नंबर भाषा मराठी निवडली असेल तर ती 91 पासून सोडवा. 1 नंबरची भाषा आणि 91 पासूनच तो प्रश्न क्रमांक तुमचा 91 असेल. उत्तरपत्रिकेत 91 पासून सोडवा आणि पहिली भाषा सोडवा 1 निवडलेली असेल तर. ठीक आहे. जर ही तुम्ही 1 निवडलेली असेल आणि जर ही 2 निवडलेली असेल मराठी तर 121 पासून सोडवा 150 पर्यंत. आणि प्रश्नपत्रिकेवर सुद्धा लक्षपूर्वक हा आकडा बघा, म्हणजे भाषा 2 बघा. एवढं जर समजलं तर ठीक आहे. हिंदी बाबतीतही तसंच आहे. हिंदीमध्ये जर भाषा 1 तुम्ही हिंदी निवडली असेल तर 91 पासून ती हिंदी सोडवा 120 पर्यंत. ठीक आहे. आणि आकडा असा बघा रोमनचा, भाषा 1 हिंदी असेल आणि जर ही भाषा तुम्ही भाषा 2 हिंदी निवडली असेल तर पटापटा काय करायचं 121 पासून 150 पर्यंत सोडवायची आणि लक्षपूर्वक हा भाग 2 बघायचा. एवढं जर समजलं असेल. याच्यावर जर काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये काय करा, सोडा. परीक्षेच्या काळात चुका व्हायला नको. अत्यंत महत्त्वाचं आहे की परीक्षेच्या काळात चुका व्हायला नको. प्रश्नपत्रिका सोडवताना माइंड कन्फ्यूज नको. त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला, कुठेतरी माहितीपूर्ण वाटला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत याला पोहोचवा. आणि सगळ्या बघणाऱ्यांनी मिनिमम जेवढे बघतायत तेवढ्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजे काय होतं तर ही जी मेहनत आहे ते थोडंसं त्याचा आम्हाला चीज वाटतं. ठीक आहे. सध्या तरी मी थांबते. आपल्या टीचिंग इज पॅशनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.